राज्यात उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनानं 3 व्यापक एसओपी म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। राज्यात उष्णता कृती आराखडा आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांच्या आधारे या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। पण जिल्ह्यावर आपल्या जिल्हाधिकाऱ्यावर जे आपत्ती व्यवस्थापन सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत। त्या ठिकाणी ही आता एक एसओपी लागू केलेली आहे। आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, एमओयू केलेला आहे। हे सुद्धा आपल्याला बरं त्या ठिकाणी करणार आहेत। आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी सगळा हा आजचा एमओयू आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे, तापणारा आमचा राज्य आहे। उष्माचा घाताचा प्रभाव खूप मोठा आहे आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी एक सूचना द्याव्या लागतील जिल्हाधिकाऱ्यांना। लोकांच्यापर्यंत त्या सूचना गेल्या पाहिजेत, त्याचं अनुकरण झालं पाहिजे। अशा दृष्टीने आपण हा आजचा या संदर्भामध्ये या संस्थेबरोबर एमओयू सुद्धा केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.